मागच्या व्हिडिओत मी म्हणलं होतं हे ओरिजिनल स्पेअर पार्ट ते ओरिजिनल स्पेअर पार्ट असतो. पण समजा झालाच एखादा खराब तर ते दुरुस्त कसा करायचा. सकाळ सकाळी तोंडाचा हानमान होतोय बघा. तर नमस्कार, मी राहुल. मागच्या स्वाध्यायामध्ये मी तुम्हाला गुडघेदुखी न होण्यासाठी काय करायला पाहिजे हे मी सांगितलं होतं. आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुडघेदुखी झालीच तर काय करायला पाहिजे हे सांगणार आहे. सगळ्यात अगोदर तर एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवलं पाहिजे, कारण मी काय डॉक्टर नाही, तुम्हाला डॉक्टरकडे जायला लागेल. रोड रनिंग किंवा व्यायामामुळं सगळ्यात जास्त होणाऱ्या इंजुरी म्हणजे एक तर गुडघ्याचा लिगामेंट डॅमेज असणे किंवा दुसरी म्हणजे टिअर. मग असं असेल तर डॉक्टर तुम्हाला गोळ्या औषध तर देणारच, पण त्याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट करायला सांगणार, ती म्हणजे फिजिओथेरपी. जर तुम्हाला रिझल्ट फास्ट आणि इफेक्टिव्ह पाहिजे असेल तर तुम्हाला फिजिओथेरपी ही करायलाच लागणार. जर गुडघ्यामध्ये लिगामेंट इंजुरी किंवा टिअर जर असेल तर 100% फिजिओथेरपीने रिकवर होणार. फक्त तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे. फिजिओथेरपीचं दिवसातून 2 सेशन किंवा त्याच्यापेक्षा जास्त सेशन किंवा जितकं जास्त करता येतील तेवढं केलं पाहिजेत. तर फिजिओथेरपी करायला डॉक्टरकडे जायला पाहिजे का? तर नाही. फिजिओथेरपीचा अनेक व्हिडिओ यूट्यूबला आहेत. ती बघून जरी फिजिओथेरपी केली तरी चालते. जेवढा तुम्हाला मेडिसिननं रिझल्ट येणार नाही तेवढा फिजिओथेरपीने येणार. हे पण माझा अनुभव आहे. आणि रिकवर जरी झालं तर मध्ये मध्ये फिजिओथेरपी करायलाच लागेल. एवढं सांगितलेलं लक्षात ठेवा. नाहीतर इंदुरीकर महाराज म्हणल्यासारखं माझा झाला आहे सांगायचा धंदा आणि तुमचा झाला ऐकायचा धंदा. बरं, बाकी फिजिओथेरपी तर तुम्हाला यूट्यूबला सापडतीलच, पण मी कोणत्या केल्या ते नेक्स्ट पार्टमध्ये सांगेन.